जिंगल बेल जिंगल ऑल द वे, मम्मा तुमसाठी आणि तू तुझी कॉफी घे. थँक्स केड्या. बस फक्त थँक्यू. अरे क्रिसमस आहे यार, सगळीकडे बघ काय होत आहे मस्त सेलिब्रेशन. गिफ्ट देत आहेत, वाईन पितायत, केक खातायत. ती केड्या, मला वाटलंच तू असं काहीतरी बोलणार, पण ही सुलू मामा असताना नो वरी, मी तुमच्या दोघांसाठी गिफ्ट आणलंय. काय सांगताय? तो सॉक्स आण त्याच्यामध्ये. मोजेत? येस, मोजा मोजा. माझ्यासाठी काय आणलंय? प्लास्टर. यार प्लास्टर नको यार परत. शोनू बेबी, अगं प्लास्टर मध्ये ठेवलंय, दोन दोन सॉक्स कशाला आणायचे ना, म्हणून तुझं गिफ्ट प्लास्टर मध्ये ठेवलंय. केड्या, प्लास्टर आणणं येतं ना प्लीज. ओके ओके. मोजा मोजा. एक तुझं प्लास्टर बघू काय दिलंय. कात्री, दाढी का केड्या. अरे आपल्याला राधिकाच्या 300 करोडला कात्री लावायची आहे ना, त्यासाठी ही कात्री. अरे ती लागेल तेव्हा लागेल. 300 करोड किती असतात, केवढी मोठी गोष्ट आहे ती. अरे मला वाटलं काहीतरी गिफ्ट असेल, निदान पैसे तरी. कात्री. मम्मा, ज्वेलरी बॉक्स. येस, काय आहे याच्यामध्ये? बघ. ओके. यक मम्मा, ह्याच्यात एक टूथ आहे. हा टूथ नाहीये, ही अक्कलदाढ आहे. डेंटिस्ट कडनं ढापून आणलीये. ओ यू मीन विजडम टूथ. येस. पण मी याचं काय करणार? काही करू नको, हा तुझ्याकडे ठेव आणि बघ तुला अक्कल येते का. नाहीतरी गॅरीला पण अक्कल नाहीच आहे. ऍक्च्युली ना मी 2-2 अक्कलदाढी ढापणार होते, पण तिच्याकडे नेमकी एकच ढापायला मिळाली. काय करणार, बट नो वरी. हा शनू बेबी, एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तुझ्या गॅरीला ना चांगला जॉब लागत नाही किंवा त्याच्याकडे पैसे येत नाही ना, तोपर्यंत त्याला भीक पण घालू नकोस. ओके. अगं मम्मा, गॅरी काय एवढा पुअर आहे का मी त्याला भीक घालायला? हिचं मी काय करू ना. अरे वा वा वा, हे कमाल आहे. अशाच मोठमोठ्या कंपनी राधिका मसालेला अप्रोच करू द्या आणि अशी छान छान मिठाई मला खायला मिळेल अशी प्रार्थना देवाला. एकच. बाकी तुम्ही एवढे नाही खाणार, मी खातो ना. सर आता तुमचं काहीच नाही चालणार हो. नाही म्हणजे आपल्या कंपनीला मोठमोठ्या कंपन्या अप्रोच होतील, स्वीट्स पण देतील, पण तुम्हाला फक्त एकच स्वीट खाता येणार. श्रेयस, तुला तो रिमोट वर चालणारा रोबोट माहिती? अरे काय सर तुम्ही. जोक्स अपार्ट, पण खरंच ही सेलिब्रेट करण्यासारखीच गोष्ट आहे. नाही, हे सगळं केलंच पाहिजे, पण तरी सुद्धा आपण जरा अलर्ट राहूया. म्हणजे मार्केट मधल्या उलाढालींकडे जरा लक्ष ठेवूया. श्रेयस, ही जबाबदारी तुझ्याकडे. हो वहिनी, मी नक्की वॉच ठेवतो आणि तुम्हाला सगळे अपडेट्स पण देतो. पण वहिनी, नक्की कुठल्या बातमीबद्दल बोलतोय तुम्ही? हे बघा, एक नवीन बातमी आली आहे. सोलापूर जवळच्या एका खेडेगावातल्या संपूर्ण गावातल्या हिरव्या मिरच्या लंडन मध्ये निर्यात होत आहेत. डायरेक्ट? हो हो, हे पा. तुम्हाला? अरे वा, प्रगती आहे. बघ जेरी, ही पा. क्वाइट थॉटफुल ना. मॅम, अशाने फार्मर्सला परफेक्ट डील मिळेल आणि त्यांची कोणी फसवणूक नाही करू शकणार. हो, आणि त्या फसवणुकीनंतर आलेलं नैराश्य आणि त्या नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या यांचं प्रमाणही कमी होईल. हो, मला असं वाटतं की आपण ही संकल्पना आपल्या शेतकऱ्यांनाही सांगितली पाहिजे. जेनी, तू त्यांना फोन करून बोलून घेशील का? आपणही त्यांच्यासाठी काहीतरी असा वेगळा प्रयत्न करूया. हो. अरे हो, त्यावरच आठवलं वहिनी, त्या शेतकऱ्यांच्या शेतावर जायचं काही ना काही कारणामुळे आपल्याला राहूनच जाते. तर काय करणार, सध्या वेळ नाहीये ना.
मम्मा हळू कर ना, किती जोरात करते ग. तुला येतं ना नक्की? म्हणजे काय शुनू बेबी, मी लहान होते ना तेव्हा ब्युटिशियनचा कोर्स केला होता. लहानपणी केला होता, आता काही आठवत आहे का? तुझं तर कालचं डिनर पण नाही आठवत. शट अप शेनू बेबी. आऊ. चांगले मी पार्लर मध्ये जात होते तर मला नाही जाऊ दिलं. नाहीतर काय. मम्मा मला काही झालं ना तर बघ. काही होणार नाही. झालं ना तर आपलं सेव्हिंगच होईल. आणि गॅरीची गुड न्यूज येईपर्यंत आपल्याला असं सेव्हिंग करावंच लागणार आहे. म्हणजे रोज मला हे करावं लागणार आहे? या, काय सारखा वास येतो याचा. इडियट. तू फेस पॅक बनव. आला का तुझ्या गॅरीचा फोन? हो आला होता आणि उद्या त्याला इंटरव्ह्यूला पण बोलवलंय. इंटरव्ह्यूसाठी. तुझा विश्वास नाही का? थांब तुला. हॅलो. हा हॅलो बच्चा. हा गॅरी, उद्या तू इंटरव्ह्यूला जाणार आहेस की नाही रे? हो जाणार आहे इंटरव्ह्यू साठी. आणि ही नोकरी तुलाच मिळणार आहे की नाही? हो मला खात्री आहे सगळं होईल नीट. बच्चा सगळं व्यवस्थित होईल. हा जॉब मलाच मिळणार आहे. मग उद्या इंटरव्ह्यूला जायच्या आधी शनू बेबीच्या मम्माला भेटायला यायचं गुड लक साठी. ओके? बच्चा आपलं झालंय ना बोलणं याच्यावर. मी बघतो. हा ठीक आहे, चल चल ठेवतो आता. बाय. ओके बाय. आय लव्ह यू. घे. तुझा ट्रस्ट नाहीये ना? जाणार आहे तो इंटरव्ह्यूला आणि त्यालाच मिळणार आहे नोकरी. सो व्हॉट? सो व्हॉट काय यार मम्मा, तू कधीच खुशच नसतेस. त्यात हॅपी होण्यासारखं काय शनू बेबी? मला तळ्याचं पाणी चाखायचं नाहीये. मला हवाय समुद्र. मी काय म्हणतो मामा? मामा नाही, ममा. ममा. मामा मामा हम्म. तुम्ही गुप्तधन का नाही शोधत एखादं? ट्रेजर हंट. ट्रेजर? नॉट अ बॅड आयडिया यार. कुठे आहे? हाव आहे ना, हाव. डिअर केडी, तुला 10% हवेत ना? हवे ना? मग एवढी हाव करायलाच हवी. हवे तर हाव हवी. काय हवं? हाव. आव. तू जिंकलास, मी हरलो बाबा. पण काय करते, नातवाकडून हरण्यासारखं दुसरं सुख नाही. चला अथर्व आता जेवून घ्या बरं. चल लवकर. अरे जेवण कर मग खेळ. आजोबा इथेच आहेत की? नाही तुम्हाला मला मी खेळतो. नाही अथर्व, जेवता जेवता खेळायचं नाही. अशाने जेवलेला अंगी लागत नाही ना. चल ये लवकर. बाबा सांगा बरं त्याला. अथर्व आई काय म्हणते ऐक. जेवून घे, नंतर खेळू आपण. आजोबा प्लीज ना. हे बघ आपलं ठरलं ना आईचं ऐकायचं म्हणून. मग ही बघ केव्हापासून ताडी घेऊन उभी आहे. चल जेवण कर लवकर. पण तुम्ही मला नवीन गेम घेऊन देणार ना? अथर्व बाबा त्याला काही कबूल करू नका. का पण मला हवे आहे ना ती गेम. नाही असू दे ना सुनबाई, घेऊन देऊ ना एक गेम त्याला. बाबा याच्याने ना याचा हट्टीपणा जास्तच वाढत चालला. मग प्रत्येक वेळेला मागेल. त्याला असं वाटेल की आपण काही मागितलं की आपल्याला लगेच मिळत. म्हणजे काहीतरी गेम दे, मला चॉकलेट दे, मग मी अभ्यास करतो, मग मी शुभंकरोती म्हणतो. असं करायला लागेल तो. अजिबात नाही अथर्व. अथर्व कसं आहे सर माझ्या बाळा? एकदम बढिया. तुझ्यासाठी मी काय गंमत आणली माहिती का? काय? चॉकलेट. अथर्व आता जेवायचं ना, आता नको खाऊ. हा अथर्व. खा रे अथर्व, काय एक दिवस खाल्लं चॉकलेट तर काही प्रॉब्लेम नाही. खा. कशाला त्याला वाईट सवय लावताय? त्याला काय सवय लावायच्या मला बरोबर कळत. तसंही बाप आहे मी त्याचा. त्याच्यावर काय संस्कार करायचे हे नीट कळतं मला. एनिवे कोर्टाकडून त्याचा ताबा मिळाल्यानंतर बोलताय त्याच्यासमोर? काय प्रॉब्लेम? आता त्याला काय असं माहिती व्हायचं राहिलं? त्याचा एकदा ताबा कोर्टाकडून घेतला की मग मी बघेन काय करायचं ते. तुला अथर्वाचा ताबा द्यायचा की नाही हे कोर्ट ठरवेल. आणि तसंही सुनबाईचा त्याच्यावर अधिकार आहे. तेच म्हणलं, अजून कसं काय कोणी बोललं नाही तुझ्या आईच्या साईडने? काय चुकीचं बोलून राहिली रे ती? तसंही सवय बिघडायला वेळ लागत नाही. आणि बिघडलेल्या सवयी ताळ्यावर यायला सुद्धा वेळ नाही लागत. मी कोर्टाकडून अथर्वाचा ताबा घेईनच.
मी घेईन त्याची काळजी, आम्ही बघून घेऊ काय ते. चल. May I come in, sir? Oh, come in, of course. Mr. Gurunath Subedar. So nice to see you. Same here, sir. It's been a long time. I know, और वो भी इस तरीके से मिले. Last time we met at a conference. Right? Yes, absolutely right, sir. उसको भी शायद 5-6 महीने हो चुके होंगे और इन्हीं 5-6 महीनों में हालात कुछ बदल गए हैं. Change is the only constant. कभी हालात बदलते हैं, कभी लोग. बैठिए. Thank you. सर मैंने अपना रेज्यूमे आपको ईमेल किया था, शायद आपने पढ़ ही लिया होगा. No, that is not required. I know everything about you. आपकी काबिलियत हमें पता है. This interview is just a formality. सर फॉर्मेलिटी सही, लेकिन कुछ पूछिए तो सही. मतलब मैं भी अपनी काबिलियत के बारे में कुछ जान सकूं. Okay. I'll ask you one question. जी. But you can see that like in the future हमारी कंपनी यहाँ से कितना आगे बढ़ेगी और what role can you play in that? जी सर. आपको तो सब पता है. इंटरव्यू लेने की जरूरत ही नहीं थी. सर तो मैं ये नौकरी आपको मिल गई. द जॉब इज योर्स. थैंक यू सर. चलो आपकी ऑफिस है, क्या पियोगे, चाय या कॉफी? नहीं सर, कोई जरूरत नहीं. अरे ये ऑफिस आपकी है. द जॉब इज योर्स. क्या पियोगे, चाय या कॉफी? कॉफी विल डू. ओके. हाँ 2 कॉफी भेजना, एक जरा स्ट्रॉन्ग. ओके. ये ऑफिस में आपका स्वागत है. थँक यू. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. थँक यू सर. मला तुम्हाला सांगता नाही येते, मला किती आनंद झालाय. अरे अरे रे, इतनी मराठी तो हमको आती है. हाँ अरे 20 वर्षापासून मुंबईत राहतो तर इतकी मराठी तुम्हाला यायला पाहिजे. करेक्ट ना? करेक्ट सर. आई डेस्परेटली नीड दिस जॉब. मुझे पता था मैं आपके पास जैसे ही आऊंगा आप मेरी जरूर हेल्प करोगे. अरे जो जिसकी किस्मत में लिखा होता है ना वो उसको मिलता है. थैंक यू सर. अच्छी बीवी और अच्छी नौकरी बड़े नसीब से मिलती है. और जब ये दोनों जाती है ना तो हाथ में बर्बादी आती है. राइट. आई नो सर, पण मी माझं काम खूप चांगल्या पद्धतीने करेन ना. अरे देर इज नो डाऊट. तुमच्या कामाविषयी आम्हाला काहीही शंका नाही. थैंक यू सर. अरे जिसका गारंटर इतना स्ट्रांग हो उसका काम अच्छा ही होगा ना. आई एम सॉरी. गारंटर? अरे Mrs. Radhika Subedar. You didn't know? She is such a strong businesswoman. In a short time, she has reached the top. I respect that. आता त्यांनी तुमची गॅरंटी घेतली तर आम्ही नाही कसं म्हणणार? बोलो. सॉरी सर, आई एम बिट कंफ्यूज. जब तुम्हारी बात निकली तो हमने उनको फोन किया जस्ट टू चेक फैक्ट्स. उन्होंने आपकी बहुत तारीफ की. एक्चुअली शी स्ट्रांगली रेकमेंडेड यू. अगर इतनी बड़ी हस्ती रेकमेंड करे तो जॉब तो मिलेगा ही ना. तो उनसे बात करने के बाद ही हमने आपको बुलाया. एक्चुअली यू गॉट दिस जॉब बिकॉज ऑफ हर. जब आप उनसे मिलो ना तो थैंक यू जरूर कहिएगा. हाँ, शी इज सच अ काइंड पर्सन. सर इफ यू डोंट माइंड, क्या मैं आपसे एक सवाल कर सकता हूँ? अब तुम मेरा इंटरव्यू लोगे? ओके पूछो. सर अगर आपको किसी ने 2 चॉइस दिए, मेहनत की रोटी या फिर भीख में दिए हुए हीरे जवाहरात, तो आप इनमें से क्या सिलेक्ट करोगे? मैं भीख कभी नहीं लूँ. नेवर. मैं भी नहीं सर. ये नौकरी नहीं चाहिए मुझे. गुरुनाथ तुम होश में तो हो? सर मैं होश में नहीं था, लेकिन अब ये सब बात मेरी समझ में आ रही है. मैं समझ रहा था कि ये नौकरी मुझे अपने बलबूते पे मिल रही है, ना कि किसी के रिकमेंडेशन के ऊपर. मैं समझ रहा था कि आपने मेरी शायद पोटेंशियल जान के मुझे नौकरी दी है, ना कि किसी के कहने के ऊपर. सॉरी सर, लेकिन ये नौकरी नहीं चाहिए मुझे. गुरुनाथ ऐसी गलती मत करो.
ऐसी कंपनी में नौकरी इतनी आसानी से नहीं मिलती। You regret this. पहाड़ में कही है नोकरी आपकी। ही असली फालतू नोकरी भावी आहे कोणाला? सॉरी सर, पण ही असली नोकरी मी घेऊ नाही शकत। तुम्हाला आणि त्या राधिका सुभेदारला पण दाखवून दे की मी माझ्या बळावर मोठी नोकरी मिळवू शकतो। I'm sorry sir and thank you for your time. कळलं तुला मला काय सांगायचं ते? लक्ष कुठे झोपतेस ते? कळलं का तुला काय सांगायचं ते? हो ग मम्मा. काय हो झोपली होतीस तू? कसा वाटला प्लॅन? मस्त आहे मम्मा, पण मग तो गाय कोण आहे? ते सगळं मी तुला उद्या सांगेन। तो कोण आहे त्याचं नाव काय, ओके? गॅरी येईल ना? नक्की येणार। तुला भेटायला ना आता सैरपैर झाला असेल। आपल्या ह्या प्लॅन मध्ये तो नक्की फसणार। येस ये गॅरीचा फोन. त्याला सांग मी बिझी। पण का? काहीतरी रिझन द्यावं लागेल ना. त्याला सांग मला भेटायला वेळ नाहीये, मी बिझी आहे। हाय हाय बेबी. हाय कशी आहेस तू? मी ओके ओके, तू बोल ना. काही नाही, मला जरा काळजी वाटत होती। म्हणजे तू बरी आहेस ना? तुझं मम्माशी झालं का बोलणं? हे बघ गॅरी, माझ्याकडे तुझ्याशी बोल। हे बघ गॅरी, मला तुझ्याशी बोलायला वेळ नाहीये, ओके? आणि मला खूप काम आहे आणि मम्मा पण इथेच बसली। अगं असं काय? बरं ऐक ना, मी काय म्हणतो, आपण उद्या भेटूया का? मला जर महत्वाचं बोलायचंय। नाही, मला नाही जमणार उद्या भेटायला। फक्त अर्धा तास भेटूया ना, अर्धा तास। मम्मा हाफ एन आवर कर। नो 15 मिनिट नाही। हे बघ गॅरी, मला उद्या खूप महत्वाचं काम आहे, त्यामुळे मला भेटायला नाही जमणार। तुझं कसलं महत्वाचं काम? हॅलो, मला खूप महत्वाची कामं असतात, ओके? त्यामुळे उद्या मी तुला भेटायला येणार नाही। बाय, गुड नाईट। हॅलो काय हे धरा। यार ए गुरु, हाँ का करत आहेस तू? रात्रभर आपली घर 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 चालू, आताही नाही झोपलास? किती झोपला? का आलं? काही नाही, माझा फोन वरणात पडला। का वरणात पडला फोन? पडणार नाही तर का? जेवणाकडे लक्ष राहते का तुमचं? जेवताना एका हातामध्ये मोबाईल राहते, मग तो पडणार नाही तर का? आई मुद्दामून नाही पडला ग, चुकून पडला तो। चुकून चुकून चुका करा आणि मग मुद्दामूनही अनेक चुका करा, आणि मग किती सुधारायच्या म्हटल्यानं गुरु तरी नाही सुधारता येत का? म्हणजे मला राधिका म्हणाली तू नव्या नोकरीवर पाणी सोडलं म्हणे। बरं चल राहू देते, मी का म्हणते गुरु, काऊन बरं तू इकडे तिकडे भटकत असते सारखा? आहे ना ती चांगली नोकरी, कर ना राधिकाच्या ऑफिस मध्ये काम। परत तेच कर ना, एकदा विचार पुन्हा विचार कर ना। आई आता काय विचार करायचा आहे? झालंय ना सगळं बोलणं, परत मला। आई, तुम्ही अजिबात यांना फोर्स करू नका, त्यांना काय करायचं ते करू द्या। बर बाई, मी काही फोर्स आग्रह वगैरे काही करणार नाही त्याला, बस। पण मला का वाटते गुरु, पहा बरं आपली गावी किती शेती आहे, मग तू तिथे जाऊन काहीतरी कर, शेती कर, चांगलं काहीतरी कर का? मी शेती करू? आई शेती करायची म्हणून नागपूरवरून इथे आलो होतो का? मी हेच करायला आलो होतो। बाबर आता ही नोकरी नाही करायची, ती नोकरी नाही करायची, मग करायचं तर का करणार आहेस तू? मी तर आपलं त्या भल्यासाठी सांगत आहे, तू माझ्यावरच डापरत आहे तू। आई मी कुणाला काही म्हणत नाही, ओके? तूच विषय काढलास, मला नाही बोलायचं या विषयावर, सांगितलं ना एकदा। बरं कसं बोलत आहे? काऊन बरं असं कर? तू काऊन असून राहिली? का आलं? आई काही नाही, माझा संशय खरा ठरतोय। यांना नोकरी मिळाली नाही हे कळल्यानंतर त्या सुलक्षणाबाई चांगल्याच चिडल्या असतील। शन्याता आता यांना दारात सुद्धा नाही उभी करणं, आता लावून देतील तिचं लग्न एखाद्या पैसेवाल्याशी।
हो ना, हे असंच घडलं तर बरं होईल बाई. बापा देवा, माय गुरुला कुठलीच नोकरी नको मिळू दे, ती ब्याद निघून जाऊ दे याच्या आयुष्यातून. मी पण जाते. There's no point talking to you. जेनी, नाही नाही नाही, जेनी थांब. जेनी, मी आज बोलणार नक्की. जेनी, प्रॉमिस, आज बोलतो मी. शनाया ओरडू नकोस, मीच आहे. गॅरी, तू काय करतोस इकडे? तुझ्या कारच्या मागे मागेच येत होतो. कोण होता तो माणूस? माणूस? कोण माणूस? व्हॉट आर यू टॉकिंग? उगीच नाटकं करू नकोस हा शनाया. ज्याने तुला ड्रॉप केलं आणि तुझा हात धरत होता तो माणूस कोण होता? अच्छा, तो माणूस. अरे तो खूप चांगला माणूस आहे, खूप जेन्युइन मॅन आहे तो. कसा आहे आणि काय तुला विचारलेलं नाहीये. नाव काय त्याचं? कोण आहे तो? ओरडू नको. नाव सांग ना मग. आदित्य जहागीरदार. नाही, तू विश्वास का नाही ठेवत पण? अगं कसा विश्वास ठेवू सांग. हा कॉन्फिडंट असताना सुद्धा शब्द आठवत नाही त्या माणसाला. काय माझ्याबद्दल बोलत होतास, हा? अरे अरे बोलणार आहे मी यार, प्रॉमिस केला होता. बघूया, बोलशील तेव्हा मी विश्वास ठेव. शट अप, ओके, जस्ट शट अप. अरे सोबत बच्चा पण आहे. म्हणतात की काय? भांडतायत बहुतेक. मॅम आपण निघूयात इथून, चला. नाही, थांब. ऐकूया ना, भांडण चालू होतं, ऐकायला पाहिजे ना काय ते. चला वहिनी, चला. नाही ऐकूया. तू असं कुठल्याही मुलाबरोबर फिरायला जाऊ शकत नाहीस हा शनाया. व्हॉट डू यू मीन? माझं फ्रीडम आहे, ओके? मला वाटेल ते करेन मी. अरे कसलं ठोंबल्याचं फ्रीडम? त्या फ्रीडमच्या नावाखाली काही कुणाही बरोबर जाणार फिरायला? हा, काही वाटत नाही का तुला? जस्ट स्टॉप इट, ओके? तुला वाटेल ते बोलशील का? मी काही बोलत नाहीये तर. मला जे दिसतंय तेच बोलतोय शनाया. उगीच प्रत्येकाबरोबर फ्लर्ट करत बसतेस तू. काही वाटत नाही का तुला? शट अप, ओके? जस्ट शट अप. तू समजून का नाही घेतेस? व्हाय डोंट यू अंडरस्टँड? तुला काय वाटतं हे सगळं करताना मला मजा येते? आय एम एन्जॉयिंग इट. मला किती सफर करावं लागतं ना, माझं मला माहिती, ओके? गुरुला कधी अक्कल येणार आहे? तुला कळत नाहीये का रस्त्यावर बदनामी होती याची? मॅम, आपण त्यांना जाऊन थांबूयात का? सीन क्रिएट होतो मॅम सगळीकडे. नाही, नको, काही गरज नाही. पूर्वी हे घरात चालायचं, मग सोसायटीत, आणि आता तर काय रस्त्यावरती तमाशे चालले. पण हे इंटरेस्टिंग आहे आणि तेवढंच इरिटेटिंग सुद्धा. नाही म्हणून हे असं करणार तू? नाही, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती हा शनाया. कॅरी, जस्ट स्टॉप इट, ओके? एक तर हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. तुझी चूक आहे ही सगळी. माझी कसली चूक? मी काय केलंय? तुला एक जॉब मिळवता येत नाही, चांगले पैसे कमवता येत नाहीत, आणि म्हणून मम्मा चिडली. आणि म्हणून ती माझं त्या आदित्य जहागीरदार बरोबर लग्न लावून द्यायला निघालीये. आणि आय कांट हेल्प इट, ओके? बघितलं ना, इतके दिवस मी यांना सांगत होते या पोट्टीवरती नका विश्वास ठेवू, पण यांचा विश्वास तिच्यावरतीच. अरे ही पळून जाणार आहे, याला सोडून याला कळतच नाही. कसली सेल्फिश आहे ही. हिला फक्त मनी पाहिजे. इंटेन्शन्स क्लिअर आहे तिचे. मस्त नाटकं करते हा. पण तिला माहिती आहे आपण याच्या समोर रडलं भेकलं की आपल्याला पाहिजे ते सगळं देणार. आणि हा गॅरी मूर्ख माणूस आहे. हे बघ गॅरी, माझं जेन्युइनली प्रेम आहे तुझ्यावर, आणि मला तुझ्याशीच लग्न करायचंय. पण जर तू काही केलं नाहीस ना, तर मी काही करू शकणार नाही. अरे एखादा चांगला जॉब बघ, चांगले पैसे कमव. पण तू जॉब केला नाहीस, तू पैसे कमवले नाहीस, तर मम्मा खरंच माझं त्याच्याशी लग्न लावून देईल, आणि मग मी काही करू शकणार नाही, आणि तूही. शनाया, शनाया, आईस्क्रीम आईस्क्रीम आहेत कुठे? आई अथर्व हळू झोपलेत सगळे.
अरे यार काय मुंबईत राहून झोपतात कसले यार इतक्यात? आईस्क्रीम घेऊन आलोय ना मी. आता त्यांना माहिती होतं का की तू आईस्क्रीम घेऊन येणार आहेस? अरे पण सौमित्र आहे, तो कधीही येऊ शकतो हे तर माहिती होतं ना. बरं ऐक, हे बघ जाऊ दे आता, अथर्व झोपलाय तर अथर्वसाठी आईस्क्रीम आहे ते त्याला उद्या दे. हा तुझ्यासाठी कोण आहे, हा हा ठेव. आणि मी हे माझा आईस्क्रीम ते आपण आता खाऊया. ऐक ऐक, मी उद्याला अथर्व बरोबर घेईन. हे राहू दे आता. काय बोर करतेस यार राधा तू. ऐक ना. बरं ठीक आहे, माझा आईस्क्रीम तर धर, मी आलो हे सगळं फ्रीज मध्ये ठेवून येतो. ओके हा अथर्व. अरे सौमित्र झोप 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 झोप, मी आईशी बोलतोय. आईस्क्रीम ठेवलंय रे फ्रीज मध्ये, आईस्क्रीम ठेवलंय रे. बरं ऐक, बस बस बस, महत्वाचं बोलायचं. बस बस काय बोलायचंय आता? अगं बस तर, बस बस. हे घे तुझं आईस्क्रीम. हा बरं ऐक, महत्वाचं बोलायचंय म्हणजे आपल्या नाही तुझ्या आनंद भाऊजींबद्दल. काय आनंद भाऊजींबद्दल काय बोलायचंय? सांगतो ना. नाही, त्यांनी फोन केला का? तेच तर ना, ते माझ्या समोर प्रॅक्टिस करताना 1000 वेळा फापलत होता. तू कसला पप्पांना फोन करणार आहे त्याच्या? बिचारे. कसला हे ना लाडावून ठेवलंयस ना तू, त्यामुळे असला काही बिचारा नाही, लाडू नुसता लाडावून ठेवलाय त्याला. मी लाडावून ठेवलाय म्हणजे काय जबाबदारी कळायला नको का त्याला आता स्वतःची? ती जेनी ती बिचारी किती वेळ वाट बघणार आहे अजून? पप्पा तू तर फार चिडून राहिला त्यांच्यावर. नाही तर काय करणार सांग. आता माझ्या समोर प्रॅक्टिस करताना पण पप्पा મને काय वाटायचे की મને जेनी માટે लग्न करावं परवानगी. अरे ह्याच्या पुढे जातच नाही गाडी. आता प्रेम केलं तर घाबरायचं कशाला? सरळ सांगून टाकायचं ना. हो ग. नाही का राधा, सगळ्यांना ते प्यार किया तो डरना क्या सारखं होत नाही ना. म्हणजे आपल्याला जे वाटतंय समोरच्या व्यक्तीबद्दल ते प्रत्येक वेळेला तिला सांगणं जमेलच असं नाही ना. म्हणजे काय नाही काय, आईस्क्रीम मस्त आहे. मला सांग, ते हॉटेलचं प्रकरण जे काय झालं त्यामुळे घरात काय राहणार नाही ना? काय नाही, सगळं ठीक आहे. हा हे अस्वस्थ होत आहे. होणारच, इगो हर्ट झालाय ना त्याचा. पण सौमित्र मी आता ठरवलं त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही. बेस्ट, हेच कर. काही लक्षात देऊ नको. अथर्वला जप पास झालं. सोड ग, कुठल्या विषयावर जातोय आपण? आपला मेन फोकस काय आहे? आनंद भाऊजी आणि जेनीचं लग्न. करे हा सौमित्र, पण त्यातल्या त्यात एक बरं आहे की जेनीच्या मम्मीनी होकार दिलाय लग्नाला. हो यार, हो. पण हा गुज्जूबाई जर काही बोललाच नाही ना पुढे, तर आपल्याला जायला लागेल त्याच्या घरी. काहीही झालं तरी आनंद भाऊजी आणि जेनीचं लग्न आपण लावून द्यायचं म्हणजे द्यायचं. ये बात ऍटिट्यूड पाहिजे. आग लगा दे बेबी फायर. आता लवकर लवकर खाते वितळतंय सगळं. मॅडम तुमचे नूडल्स चीज टाकून. मम्मा कुठे गेले? मला काय माहित, सकाळी उठून मला ऑमलेट करायला लावलं, बसा बसा खाल्लं आणि गेल्या कुठेतरी. मम्मा कुठे गेले असेल? शैतान का नाम लिया हाजिर. बघू काय आणलं? मम्मा हे सगळं किती चीप आहे. हे लेडीज आहे. रस्त्यावर नाही आणलंय. रस्ते का माल सस्ते में 200 रुपया 200 रुपया. तुला माहिती 2 टी-शर्ट वर 1 जीन्स फ्री. मी नाही घालणार आहे असले कपडे. तू पण ना शनू बेबी, कधी कधी या येड्या केड्यासारखी बोलतेस. ओ मामा. मामा. हा मामा, काही बोलणं का तुम्ही? काही काय बोलते? चुप. तुला काही चॉईस आहे का? हा? शनू बेबी, हे कपडे आहेत ना, ते घालायचं नाहीयेत, फक्त दाखवायचे. डॅडीला असं भासवायचं की हे कपडे आणि ही ज्वेलरी तुला आदित्य जागीरदारने घेतलीये. सगळे ब्रँडेड आहेत, तुझ्यावर खूप सारा पैसा खर्च करतोय तो, असं सांगून गॅरीला चढवायचं, जेलस करायचं. हो, इलेक्ट्रिसिटी, किराण्याचं बिल, दूधवाल्याचं बिल, ह्याच्यासाठी पैसे द्या म्हटलं तर नव्हते. हे सगळं आणायला पैसे कुठून आले तुमच्याकडे? हा, किराण्यासाठी पैसे द्या ना. माझ्याकडे काही शिल्लक नाहीये. हा, आता नाहीयेत. मग हे घेतलं तेव्हा कुठून आले? तुला काय करायचंय? जा माझ्यासाठी हुंजाटी घेऊन ये. जा. कधी कधी मला वाटतं मी शनू बेबी का नाही. शानू बेबी. येस मम्मी.
तुला कळलंय ना आता काय करायचं ते? काय करायचंय? शानू बेबी, गॅरीला असं भासवायचं कळलं? येस. येस. जेनी आणि आनंद भाऊजी, आता उद्याला एक काम करायचं. तुम्ही तुमच्या पेरेंट्सना माझ्या घरी घेऊन यायचं उद्याला. आपण लग्नाची बोलणी करून टाकूया आणि तारीख फिक्स करून टाकूया. उद्या. आता थांबायचं नाही. आता थांबायचं नाही. श्रेयस, तू तुझ्या लग्नाचं बघ ना. चला मग उद्या सेलिब्रेशन राधिका मॅडमच्या घरी. काय अरे काही काय रघु रघु मी देतो ना. चला रघु प्रत्येक वेळेला रघुचं काम घेतो. नारकर घ्या शाबाश. राधिका नाही नाही मी घेते. ओव्हर इटिंग. हा का अजून आली नाही येथे. आली तर यांच्याकडेच आहे. अरे सोड मला. तुला माहितीये का कोण आहे मी? पैसे देतो ना. पैसे देतो ना तुला. पैसे देतो ना. पैसे कहाँ से आता रे? किधर से? कहाँ पैसे जेब में पैसा नहीं तो एक काय समजता रे स्वतःला? मला धक्का मारून बाहेर कर. त्याचा फोन कशाला आला? माझं सटकलंय डोकं. हा काय आहे? हॅलो केड्या ऐक ना. केड्या, अरे गुरु कुठे आहे तू बाई? हा केड्या ऐक माझं. केड्या शनया कुठे मला सांग. तू दारू प्यायलास का? तुला माहिती नाही केड्या माझ्या आतमध्ये किती गम आहे. गम तू सोड ना. तू सांग ना शनया कुठे आता? अरे शनायाचं राहू दे रे. अरे आपली माझी शनया ती. तू सांग ना कुठे आपली शनया कुठे? अरे कसली आपली आहे? 1 नंबरची चॅप्टर आहे ती आणि तिचे मामा. अरे यार माझा कॅमेरा गहाण टाकला यार आणि त्या पैशावर मजा मारायला गेलाय हॉटेलात. कुठल्या हॉटेलला गेले? कुठल्या हॉटेलला गेले सांग मला आता. त्या चायना टाउन मध्ये गेले असतील. हे भाई पण तू का प्यायलास एकटा? आय लव्ह यू केड्या. आय लव्ह यू. आई. हा बाई आली का हो तू? थांब पाणी देते. आई नाही नको. हे घरी आहेत ना? नाही ना मला तर वाटलं गुरु तुझ्यासोबतच येईल म्हणून. का लवकर निघाला का तो? नाही ते तर ऑफिसला आलेच नाही. का ऑफिसला आलाच नाही तो? घरी नाही तो? गेला कुठं? भैया मोठ्याचं का चालू आहे काही कळतच नाही बा. घरी नाही ऑफिसला नाही. तू बस बरं मी आले. दिसतोय पिऊन टाईट होऊन आलाय. काय माझ्या पैशात काय प्रॉब्लेम आहे का तुला? तमाशा करू नकोस. तमाशा तू बोलू नकोस. यू जस्ट कीप युअर माउथ शट. गॅरी तू मम्माशी असं नाही बोलू शकत. ओके काय नाही बोलू. ही कसली मम्मा? ही गेम करते सगळा. ही गेम कर. मला सांगतो एक महिन्याची मुदत दिली होती की नाही? दिली होती की नाही? हा मग कुठून आला तो जहागीरदार? कुठून आला? बोल ना आता. चल शनाय आपण लग्न करू. हात लावू नको तिला. तुझी लायकी आहे का रे? माझ्या शनू बेबीला हात लावतोस तू? चुप. माझं ऐकून घे. तो आदित्य जागीरदार पैसेवाला आहे. पैसेवाला. तुझ्याकडे काय साधी नोकरी नाही. 1 महिन्याची मुदत मागितली होतीस ना माझ्याकडे? 1 महिन्याची तीही दिली. पण काय अजूनपर्यंत काय नाही. अरे 6 महिने पण तुला नोकरी मिळणार नाही. आणि पुढे काय? तुला नोकरी नाहीच मिळाली तर माझ्या सनू बेबीनी करायचं काय?
आयुष्यभर रडत बसायचं तुझ्या बरोबर? अरे तुझी लायकी आहे का? अरे आदित्य जागीरदार बरोबर तुझं कंपॅरिझन होऊच शकत नाही. लायकी नाहीये माझ्या शनू बेबीच्या बाजूला उभं राहायची सुद्धा. गेट लॉस, गेट लॉस, आय से गेट लॉस. लायकी नाही काढायच्या माझी. सांग माझी लायकी नाही काढायच्या. पूर्णच सुभेदार आहे. पूर्णच सुभेदार. कोण तो जहागीरदार मला नाही माहिती. माझी लायकी नाही काढायची.